आज बजेट सुरू होतंय आणि एक बजेटसाठी एक सिंपल स्ट्रॅटेजी द्या, असे व्हॉट्सअपला बरेच मेसेज होते. आता जे जे नवीन अभ्यास करतायत ऑप्शन्स बद्दल वगैरे त्यांच्यासाठी एक स्ट्रॅटेजी सांगतोय की सोपे आणि सिंपल करू नका, फक्त एज्युकेशनल पर्पज साठी समजून घेण्यासाठी. खूपच बेसिक गोष्ट आहे. ओके, आज निफ्टी किती चाललाय? अराउंड 25,310 म्हणजे किती आहे? 25,310 आहे. ठीक, तर तिथं कॉलची प्राइस 29.60, पुढची प्राइस 23.15. हा सकाळ सकाळी 9:30च्या आसपासचा डेटा आहे. मग बजेट सुरू झाल्यानंतर काय होणार की हे सगळं फ्लक्च्युएट व्हायला चालू होणार. कॉल पुट, आता तुम्ही म्हणाल हा कॉल पुट कुठला आहे? कॉल आहे हा 26,000, 26,000चा. पुट आहे 24,500चा, म्हणजे 3% वर 3% खाली 2 दिवसानं एक्सपायरी आहे. हे झिरो होणार. पण तुम्ही म्हणणार आज बजेट आहे, बजेट मार्केट कंटिन्युअस वर खाली होत राहणार आहे, ह्यात काय डाऊट नाही. बजेट सुरू असतंय, कुठलीही स्ट्रॅटेजी करायची नाही, बघत राहायचं. कारण का बजेटच्या त्या एखाद्या तासाचं जे स्पीच असणार आहे त्यात मार्केट वर खाली 1-2% होत राहणार आहे. फक्त तुम्हाला ऑब्झर्व काय करायचे आहे, जसं जसं निफ्टीची मुवमेंट होईल, बजेट सुरू झाल्यानंतर आपले फायनान्स मिनिस्टर करतील तर हे प्राइस काय चेंज होत आहे. समजा हा शॉर्ट स्ट्रॅडल केला म्हणजे दोन्ही विकले, कॉल पण विकला, पुट पण विकला, तर 1,75,000 रुपये लागणार आहे. तुम्ही म्हणाल मग हे मार्जिन एवढं लागणार आहे ते कमी करायसाठी हेजेस आहेत, पण आपण काय करणार आहे, फक्त अभ्यासासाठी समजून घेतोय की नेमकं होतंय कसं. म्हणजे हे इतकं तुम्ही विकलं 1,75,000 लागतायत, तर ह्याची प्राइस टोटल किती मिळणार? प्रीमियम 53.75 म्हणजे 53.75 प्रीमियम मिळणार. एक लॉट कितीचा आहे निफ्टीचा? 65चा. मग ह्यांची मल्टिप्लिकेशन केली म्हणजे तुम्हाला मिळणार खात्यावर किती? 3,500 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. जर मार्केट तुमचं 26,000 आणि 24,500च्या आत राहिला, आज नाही मंगळवारपर्यंत, पण सहसा जी मुवमेंट होणार आहे ती बजेटनुसार आज. एवढे प्रीमियम जास्त का आहेत? आज बजेट आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही गुंतवलेले किती लागलेले 1,75,000 मिळू किती शकतात? 2%. 2 दिवसामध्ये 2% मिळू शकतात. आता हे झालं, पण ह्याच्यामध्ये ते वर किती जाईल, खाली किती जाईल, त्याच्यानुसार हे जे काय प्रीमियम्स आहेत हे कसे चेंज होणार आहेत, बदलणार आहेत, हे बघत राहायचं आहे. त्यामुळं ह्या प्राइस बघत राहा नेमकं काय होते आणि किती प्रॉफिट होऊ शकतो किंवा किती लॉस होऊ शकतो. स्ट्रॅटेजी करू नका, समजून घेण्यासाठी आहे ही.